श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानेश्वरी अध्याय 2 आणि ओवे क्रमांक 51 ते समथिंग आपण बघू किती ओवे आपण वाचतो त्या अध्यायामध्ये. मी तुम्हाला सांगेल शेवटी किती झालेत. पण याच्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं 1 ते 50 ओव्या अध्याय क्रमांक 2 मधल्या. त्याच्यामध्ये श्रीकृष्णाचा आणि अर्जुनाचा खूप सुंदर असा संवाद चाललेला आहे. श्रीकृष्ण अर्जुनाला युद्ध कर म्हणतोय. अर्जुन म्हणतोय देवा हे काय बरोबर नाही, हा दोष मी करणार नाही. माझ्या गुरुसारख्या माझ्या आईवडिलासारख्या लोकांना मला या ठिकाणी मारायचं नाही आहे, त्यांचा वध मला करायचं नाही आहे. हे पाप असणारं भयंकर मला लागेल, हे मी अजिबात करणार नाही. आपण हे बघितलं होतं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघू 51 ते 60 70 80 ओव्यामध्ये काय या ठिकाणी संवाद होतो आहे आणि ज्ञानेश्वर महाराज आपल्याला तो संवाद कशा प्रकारे प्रस्थापित करून सांगतात ते बघूया. चला. हे जाणूनी पार्थो भ्याला, मग पुनरपी बोलो लागला, म्हणे देवा का चित्तया बोला देती या. हे जाणून अर्जुन भ्याला, मग पुन्हा बोलू लागला. तो म्हणाला देवा या बोलण्याकडे का बरे तुम्ही लक्ष देत नाहीत. ए रवी माझ्या चित्ती जे होते ते मी विचारूनी बोलले थे, परिनिके काय या परवते ते तुम्ही जाणा. बाकी माझ्या मनात जे होते ते मी स्पष्ट करून बोललो देवा, परंतु याच्यापेक्षा चांगले काय ते तुम्हालाच ठाऊक. तुम्ही देव आहात, तुम्ही पूर्ण ब्रह्मांडाचे मालक आहात, तुम्ही सगळ्यांचं पोषण करतात. मग तुम्हाला सगळ्या गोष्टी माहीत असतील. जे काय होतं ते मी बोलून टाकलो. आता तुम्हीच यामध्ये मला काहीतरी संदेश देऊ शकता. पै विरोजयासी ऐकिजे, आणि या बोलीची प्राणुसांडी जे ते येथ संग्राम व्याजे उभ्या हाती. पण ज्यांच्याशी वाकडेपणा करण्याची गोष्ट ऐकल्याबरोबर आम्ही प्राण सोडावे ते येथे युद्धाच्या निमित्ताने उभे आहेत. देवा मी युद्ध नाही करणार. आता ऐसे आते वदावे की अभ्यरुनिया निघावे, या दोही माझी बरवे ते नेनो आम्ही. आता अशांचा वध करावा किंवा यांना इथे सोडून निघून जावे, या दोन्हीपैकी काय करावे ते आम्हाला समजत नाही. अर्जुन सांगतोय आम्हा काय उचित ते पाहता नस्पुरे येत, जे मोहे येणे चित्त व्याकुळ माझे. आम्हाला काय करावे, काय करणं उचित आहे हे यावेळी करून पाहिले तर सुचत नाही, कारण मोहामुळे माझे चित्त व्याकुळ झाले देवा. तिमिरा वृद्ध जैसे दृष्टीचे तेज भ्रंशे, मग पाशीचा सता न दिसे वस्तू जात. डोळ्यावर सारा आला म्हणजे दृष्टीचे तेज जसं लोपते, मग जवळ असलेली कोणती वस्तू आपल्याला दिसेनाशी होते की नाही. डोळ्यावर जर आपल्याला सारा म्हणजे काळं डोळे आपले काळे झाले तर आपल्याला दृष्टी आपली दिसत नाही, दृष्टीला चांगलं तेज दिसत नाही. तसं समोर असलेली सगळी वस्तू अर्जुनाला दिसेनाशी होत आहे. देवा तैसे मज झाले, जे मन हे भ्रांती ग्रासिले, आता काय हित आपले तेही नेणे. देवा मला तसं झालं आहे, कारण माझे मन भ्रांतीले गासले आहे. आता आपले हित कशात आहे हेही मला समजत नाही आहे. तरी श्रीकृष्णा तू आज आणावे, निकेते आम्हा सांगावे, जे सखा सर्वस्व घावे आम्हासी तू. म्हणून देवा जे काय असेल श्रीकृष्णा तू या संबंधीचा विचार करून पहा आणि जे चांगलं असेल ते आम्हाला सांग, कारण आमचा सखा आमचा सर्वस्व सर्व काही तूच आहेस. तू गुरु बंधू पिता, तू आमुची इष्टदेवता, तुझी सदा रक्षिता आपदे अमुते. आणि अर्जुन म्हणतोय आमचा गुरु आमचा बंधू आमचा पिता आमची इष्टदेवता. एवढंच नव्हे, संकट समयी नेहमी तूच आमचा रक्षण करणार आहेस. तूच देवा काय आहे तो न्याय मला सांगावा, मला काहीच समजत नाही आहे. जैसा शिक्षा ते गुरु सर्वता नेणे अव्यरू, की सरिता ते सागरू तेजी केवी. शिष्याचा अभ्यार करण्याची गोष्ट गुरुच्या मनातही मुळीच ज्याप्रमाणे येत नाही, किंवा समुद्र नद्यांचा त्याग कसा बरे करेल त्याप्रमाणे देवा जे काय असेल तू मला सांग, मी तुझा त्याग कसा बरे करू शकतो. ना तरी अपत्या ते माये, सांडुनी जरी जाये तरी ते कैसनी जिये एके कृष्णा. किंवा कृष्णा ऐक, मुलाला आई जर सोडून गेली तर ते मूल जगेल कसं. त्याप्रमाणे असणारा आई गुरु बंधू पिता इष्टदेवता सगळा तू आहेस आणि तुलाच मला या संकटातून वाचवायचं आहे. तैसा सर्वा पर्यामासी, देवा तुची एका हासी, आणि बोलिले जरी मानसी मागील माझे. त्याप्रमाणे देवा सर्वतोपरी तूच आम्हाला एक आहेस, आणि मागील माझे बोलणे जर तुला पटत नसेल, ऐका पुढं, तरी उचित काय आम्हा, जे व्याभिचरेन धर्मा ते जडकरी पुरुषोत्तमा सांगे आता. तर जे आम्हाला उचित असून धर्माला अनुचित नसेल ते पुरुषोत्तमा चटकन तो आम्हाला सांगून दे.
हे सकळ कुळ देखोनी जो शोको पण लासे म्हणे, तो तुझ्या वाक्य वाचून न जायानिके. हे सर्व कुळ पाहून माझ्या मनामध्ये जो शोक उत्पन्न झाला आहे तो तुझ्या उपदेशा वाचून दुसऱ्याने कशाने सुद्धा जाणार नाही, या ठिकाणी अर्जुन सांगतो. एथ पृथ्वी तळापू होईल, हे महेंद्र पद ही पाविजेल, परिमोहान पिटेल मानसीचा. यावेळी संबंध पृथ्वी जरी हाती आली, किंबहुना इंद्रपदही जरी मला मिळालं, तरी माझ्या मनातला मोह कधीच दूर होणार नाही. जैसी बीजे सर्वता हळली, ती सुक्षेत्री जरी पेरली, तरी न विरडती सिचिली आवडे तैशी. ज्याप्रमाणे पूर्ण भाजलेले बी उत्तम जमिनीत पेरले असतात, त्यास हवे तितके पाणी जरी घातले तरी त्यास अंकुर फुटणार नाही देवा, त्याप्रमाणे माझी अवस्था झाली. ना तरी आयुष्य पुरले आहे, तरी औषधे काही नव्हे, येथ एकाची उपयोगा जाये परम अमृत. किंवा आयुष्य संपले असले तर औषधाने काय होत आहे? एकदा आयुष्य संपल्यानंतर त्याला औषध जसं काम करत नाही, तेथे एका परम अमृताचाच ज्याप्रमाणे उपयोग होतो, त्या ठिकाणी देवच एक आहे जो त्याला सोडवू शकतो. तैसे राजभोग समृद्धी, उज्जीवन नो हे जीवबुद्धी, येथ जिवाळा कृपानिधी कारुण्य तुझे. त्याचप्रमाणे या माझ्या मोहित झालेल्या बुद्धीला राज्य भोगाची समृद्धी ही उत्तेजन देऊ शकणार नाही देवा. यावेळी हे कृपानिधी श्रीकृष्णा, तुझी कृपाच हा माझा आधार आहे आणि मला तेच उपयोगी पडेल, अर्जुन सांगतोय. ऐसे अर्जुन तेथ बोलिला, जव क्षण एक भ्रांती सांडिला, मग पुनरपि व्यापिला उर्मितेने. जेव्हा क्षणभर अर्जुनाची भ्रांती दूर झाली तेव्हा अर्जुन असे बोलला, मग त्याला पुन्हा मोहाच्या लहरीने व्यापून टाकले. बघा काय होते की मज पाहता उमिनो हे अनारीसे गमत आहे, तो ग्रासीला महामोहे कळसर्पे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की विचार केला असता मला असं वाटते की मोहाची लहर नसून दुसरेच काहीतरी असावे, त्याला महामोहरूपी काळसर्पाने ग्रासले असावे. सवर्म हृदय कल्लारी, तेत कारुण्य वेळेच्या भरी, लागला म्हणून लहरी बांजेची ना. मर्मस्थान जे हृदय कमल त्या ठिकाणी करुणारूपी भर सांज वेळेला त्या मोहरूपी काळसर्पाने दंश केला म्हणून त्या लहरी उतरतच नाहीत अर्जुनाच्या अंगातून. हे जाणून ऐसी प्रोडी, जो दृष्टी सवेची विसफेडी, तो धावया श्रीहरी गारोडी पातला की. त्या विषाचा असा जालिमपणा जाणून जो आपल्या कृपा कटाक्षानेच विषाचे निवारण करतो, तो गारुडी श्रीहरी अर्जुनाच्या हाकेला धावून आला. तैसिया पंडुकुमारा व्याकुळा मिरवत असे श्रीकृष्ण जवळा, तो कृपा वशावलीला रक्षिल आता. तशा त्या व्याकुळ झालेल्या अर्जुना शेजारी श्रीकृष्ण शोभत होताच तो आपल्या कृपेच्या बळाने त्याचे आता सहज रक्षण करील, ज्ञानोबा सांगतात. म्हणून तो पार्थू मोह फनिग्रस्तो, म्या म्हणितला हा हेतू जाणोनिया. हा अभिप्राय लक्षात घेऊनच त्या अर्जुनास मोहरूपी साप चावला असे मी म्हटले आहे. ज्ञानेश्वर महाराज आपल्याला सांगतात मोहरूपी साप आपल्याला सुद्धा चावला नाही पाहिजे, जर चावला तर अवघड होईल. मग देखा ते फाल्गुनू, घेतला असे भ्रांती कवळूनू, जैसा घनपटळी भानू आच्छादिजे. ज्याप्रमाणे मेघपटलाने सूर्य आच्छादला जावा त्याप्रमाणे त्या प्रसंगी अर्जुन भ्रांतीने घेरला होते असे समजा. तयापरी तो धनुर्धरू, झाला असे दुःखे जर्जरू, जैसा ग्रीष्मकाळी गिरवरू वनवला असे. ज्ञानोबा सांगता ज्याप्रमाणे उन्हाळ्यात एखादा मोठा पर्वत वनव्याने व्यापला असावा त्याप्रमाणे अर्जुन दुःखाने जर्जर झालाय. म्हणून सहजे सुनिळू, कृपा म्हणते सजळू, तो वळला असे श्रीगोपाळू महामेघू. म्हणून स्वभावता अत्यंत सावळ व अत्यंत कृपामृतरूप जलाने युक्त असा तो श्रीकृष्ण रूपी महामेघ अर्जुनाकडे त्या ठिकाणी वळलेला आहे. तेथ सुदर्शनाची दिती, तेची विदुल्लता झळकती, गंभीर वाचा ते आयती गर्जनेची. तेथे श्रीकृष्णरूपी मेघाचे सुंदर दंतावलीचे तेज हीच जणू काय चमकणारी वीज होय, आणि गंभीर भोल हाच गडगडाटांचा थाट होय. आता तो उदार कैसा वर्षेल, तेने अर्जुना चळू निवेल, मग नवी विरुटी फुटेल उन्मेषाची. आता तो उदार श्रीकृष्णरूपी मेघ कसा वर्षाव करेल व त्यामुळे अर्जुनरूपी पर्वत कसा शांत होईल आपल्याला बघायचे, आणि मग ज्ञानरूपी नवीन अंकुर त्यांच्यात ठिकाणी कसा फुटेल.
ते कथा ऐका मनाची या अरानुका ज्ञानदेव म्हणे देखा निवृत्ती दासू. आणि ते पहा ही कथा समाधान वृत्ती नाही का असे निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानोबराय आपल्याला या ठिकाणी सांगतात. आणि या ठिकाणी जो क्रमांक 51 ते 80 संपलेले आहेत आणि आपण येथेच थांबतोय. पुढल्या व्हिडिओमध्ये आपण राहिलेल्या ओव्यांचा बोध घेणार आहोत. नेमकं काय होतं या ठिकाणी, कशा प्रकारे ज्ञानेश्वर महाराज आपल्याला श्रीकृष्णाचा आणि अर्जुनाचा संवाद या ठिकाणी सांगत आहेत ते बघूया. रामकृष्ण हरी.